आणि बातमी पुण्यात नाही. पुण्यात वयोवृद्धांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय. अत्यंत वर्दळीच्या आणि गजबजलेल्या आपटे रोडवरील सरोज सदन या बंगल्यात चोरटे घुसले. तब्बल 4 तास वृद्ध जोडप्याला त्यांनी बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवलं. सुमारे 6 लाख रुपयांचे हिऱ्याचे दागिने आणि पैसे लुटले. पण त्यांची जेव्हा हौस फिटली नाही तेव्हा त्यांनी एक असा कट आखला जो ऐकून पुण्यात वयोवृद्धांना कोणी वाली आहे का असा सवाल निर्माण झालाय. बघा हा हाय व्होल्टेज ड्रामा. पुण्यात लुटीचा थरार, चोरटे फरार. वयोवृद्धांना पिस्तोलीचा धाक, लुटले 6 लाख. ड्रायव्हरचं अपहरण, मुंबईत लुटीचा कट. जोडप्यांचा संयम सुटला, चोरटा पळत सुटला. पुणेकरांची सुरक्षा वाऱ्यावर, चोरटे वस्तीवर. दृश्यात दिसणाऱ्या या भल्या मोठ्या बंगल्यात एक अप्रिय घटना घडली, जिथे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आपटे रोडला हा सरोज सदन बंगला आहे. या बंगल्यात घुसून चोरट्यांनी तब्बल 4 तास वृद्ध जोडप्याला ओलीस ठेवलं. यानंतर सुमारे 6 लाख रुपयांचे हिऱ्याचे दागिने आणि पैसे लुटून पळ काढला. या ठिकाणी हे आदल्या दिवशी मुक्कामास आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30च्या सुमारास हे लोक आले आणि दरवाजा खटखटून आतमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर आतून दरवाजा बंद करून त्या ठिकाणी त्यांना बांधून ठेवलं आणि त्यांना भीती दाखवून त्यांच्याकडचे जे काही वस्तू होते, मोबाईल होते किंवा रोख रक्कम होती, काही ज्वेलरी होती, हे त्यांनी पर्समध्ये ठेवली होती. ती त्यांनी सगळी घेतली. चोरट्यांची लालसा वाढली आणि त्यांनी चक्क या जोडप्याच्या ड्रायव्हरचं अपहरण करून त्याला सोबत घेऊन मुंबईच्या कार्यालयातून पैसे काढण्यासाठी मुंबई गाठली. तर दुसरीकडे या वयोवृद्ध जोडप्याला इतर 3 चोरट्यांनी बंदुकीच्या धाकानं याच बंगल्यामध्ये ओलीस ठेवलं. मात्र खूप वेळ ओलीस ठेवल्यानंतर जेव्हा या दाम्पत्याचा संयम संपला तेव्हा त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली आणि चोरट्यांनी घाबरून पळ काढला. त्या ड्रायव्हरला त्यांच्याच गाडीमध्ये घेतलं आणि मुंबईला त्यांच्या ऑफिसमधून पैसे मिळतील असं या फिर्यादींनी सांगितलं, म्हणून ते गेलेले. असा प्रकार होता. भादवी कलम 392, 384, 342, 380, 386, 34 आणि आर्म ॲक्ट यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. 4 इसमांविरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला आहे. मुंबईला जात असलेल्या चोरट्याला या तिघांनी फोन केला आणि गाडीतून उतरायला सांगून हे चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती पीडित हेमाजी गुलाबचंद छेडा या दाम्पत्यानं डेक्कन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिली आणि तक्रार दाखल करून पोलिसांनीही तपास सुरू केला. हे वृद्ध दाम्पत्य पुण्याला आपल्या हंस खिमजी या नातेवाईकांकडे आले होते. हे नातेवाईकही वृद्धच आहेत. त्यांच्यासोबत एक ड्रायव्हर आणि एक काळजीवाहक महिला असतानाही हा प्रकार घडलाय. आपटे रोड सारख्या वर्दळीच्या रस्त्यावर वृद्ध दाम्पत्यांना लुटल्याचा प्रकार घडल्यामुळे पुणेकरांच्या सुरक्षेचे 3 तेरा वाजलेत हे अधोरेखित झाले. सागर आव्हाड, TV9 मराठी, पुणे.